अजित चला मॅच सुरू करूया. थोडंसं काय असेल तर सॉर्ट करूया यार, पाहुणे आहेत. विधानसभा समन्वयक दिपेशजी चव्हाण यांचं देखील अगदी मनापासून इथे स्वागत. ही सगळीच तरुण मंडळी ताकद आहे खरे तर शिवसेनेची. आणि लक्षात घ्या, इथला मतदार देखील तेवढीच मोठी ताकद आहे. आम्हाला विसरू नका, नगरसेवक आमदार खासदार घाटल्याच्या 20,000 मतांवरच असतात. तर घाटल्याकडे विशेष प्रेम लक्ष असू द्या, कारण प्रत्येक नागरिक तुमच्यासाठी देखील तितकाच महत्त्वाचा असायला हवं. जेवढं प्रेम आम्ही तुमच्यावर करतो त्याची परतफेड देखील आम्हाला वेळोवेळी मिळत राहते आणि ती हक्काने अगदी मागून घेतो आम्ही. तर म्युच्युअल रिस्पेक्ट, म्युच्युअल लव ज्याला म्हणतो त्या पद्धतीचं हे नातं आहे. घाटलं म्हटलं की शिवसेना आणि शिवसेना म्हटलं की घाटला पर्याय झाला. अविनाशजी राणे भाई भाई म्हणत आम्ही त्याला मोठा झालो, पण तो भाई वेगळ्या पद्धतीचा भाई आहे, तो दादा टाईपचा भाई आहे. म्हणजे एक मोठा भाऊ कसा असतो तसाच. आणि आज आमचा भाई उपविभाग प्रमुख झाला त्यावेळी आम्हाला खूप बरं वाटतं आणि उत्तरोत्तर अशीच त्याची पण प्रगती व्हावी हीच इच्छा. महेश पालव, मनोहर भोड ही सगळीच मंडळी जशी आहेत ना, फूट सोल्जर्स आहेत, यांचं देखील विशेष कौतुक. कारण ही मंडळी कधीच पडद्यासमोर येत नाहीत, पडद्यामागची सगळी मंडळी आहेत, यांचं पण कौतुक करावं तितकं कमी आहे. करोना काळात एक मोठा आपल्याला हानी झाली. ही स्पर्धेबद्दल स्टारच्या खेळाडूंनी एक इच्छा व्यक्त केली होती की संदीप सप्रे याच्याबद्दल आपण निश्चित बोलावं. आणि ज्या ज्या ठिकाणी भाई असायचा त्या त्या ठिकाणी संदीप सप्रे असायचा. मात्र संदीपने जे काम केलं ते एखादा नगरसेवक आमदार मंत्री करेल तितकंच त्याची देखील तत्परता होती प्रत्येक वेळेला. कारण आपण किती मोठे आहोत त्याच्यापेक्षा आपलं कार्यक्षेत्र किती, आपली मेहनत किती हे महत्त्वाचं असतं. अजित पवार, लेट्स गेट सॉर्टेड आउट. सुरुवात करूया. अजित, काय असेल ते मैदानाच्या बाहेर जाऊन लगेच सॉर्ट आउट करा. टेक्निकल इश्यू असेल आपण लगेच सुरुवात करूया. लगेच एक एक प्रतिनिधी यायला हवा अगदी 15 सेकंदांमध्ये. लेट्स गेट स्टार्टेड गाइस. स्टार क्रिकेट लीग BNW प्रेझेंट्स GCL सीझन 1. आलेल्या प्रत्येक प्रेक्षकाचं, प्रत्येक खेळाडूचं, प्रत्येक संघ मालकाचं, प्रत्येक प्रेक्षकाचं, प्रत्येक प्रमुख पाहुण्याचं अगदी मनापासून स्वागत. वॉर्ड क्रमांक 153 चे शाखा प्रमुख उमेशजी करकेरा. उमेश क्रिकेटर म्हणूनच जास्त इथे आहे, तुम्हाला माहिती आहे. पक्षाच्या शिस्तीसाठी यावं लागतं, पण जास्त आवड असते क्रिकेटच्या ग्राउंडवर यायला, कारण क्रिकेटर म्हणूनच त्यांची ओळख जास्त आहे माझी त्यांची. एक सप्तशृंगी संघाचा तो संघ मालक, म्हणजे आमच्यासाठी ते न्यूझीलंडचा संघ, त्या बाजूचा संघ. रस्त्याने जरी मर्यादा म्हणजे सीमा तुमचं वेगळी झाली असली तरी मनाने मात्र अगदी जवळचे आहेत. अमरनगर व घाटलेगाव. सुरेशजी परमार, आपल्यास देखील विनंती आहे की आपण इथे यायचं आहे. मागच्या 25 वर्षातला एकमेव स्पॉन्सर जो अजिबात हल्लेला नाही आहे. सर या 25 वर्ष सर तुम्ही दिलेला तो कोल्ड्रिंकनी स्टार्ट होते टुर्नामेंट कुठली पण. सामन्याला सुरुवात होते. GCL सीझन 1 डे 2. टाळ्यांचा आवाज येत नाही मित्रांनो, टाळ्यांचा आवाज यायला पाहिजे. आणि पहिल्या चेंडूवर सामोरे जाईल तो अजिबात समजलेलं नाहीये. बघा या खेळाचं या स्पर्धेचं एक वैशिष्ट्य सांगतो. त्यात एक अंडर-21चा प्लेअर असणार आहे, त्याला ओपनिंगला यावं लागणार आहे. म्हणजे 2 पैकी एक अंडर-21चा प्लेअर कंपल्सरीली असणार आहे. दुसरी एक अट म्हणजे पहिल्या 2 षटकांमध्ये पॉवर प्लेच्या षटकांमध्ये अंडर-21चा एक खेळाडू कंपल्सरी आहे. महेश पालोची दूरदृष्टी बघा, त्याला लक्षात येतं की महापालिका आता जवळ येते, हे तरुण मंडळी आपल्याकडे हवेत, म्हणून अंडर-21ला जागा दिली आहे. महेश, या 2 धावा, काळजी घ्या स्वतःची. या 2 धावांनी संघाचं खातं उघडते. अप्रतिम कव्हर ड्राईव्ह मारलाय लॉंग ऑनच्या दिशेने. या 2 धावांनी संघाचं खातं उघडते, स्वतःचं खातं उघडते. श्री गणेशा करते दुसऱ्या दिवसाची पहिली धाव महाराजांच्या चरणस्पर्शी. या 2 धावांनी संघाची धावसंख्या खातं उघडते, स्वतःचं खातं उघडते, महाराजांना सलामी देखील देतोय.
तर स्ट्राईकवर असणारा हा फलंदाज, दोन्ही फलंदाजांची नावं आम्हाला माहित नाही आहेत, यंगस्टर्स आहेत. एका बाजूला रोहित आहे, उंच मारलेला खूप उंच चेंडू, 1 2 3, अप्रतिम झेल. म्हणूनच सांगितलं, अगदी नागेश पाटील वाडी परिसराच्या बाजूच्या जे विठ्ठल मंदिर आहे त्याच्या बाजूला राहणारा हा, व्यवस्थित सुपासारखे हात आहेत त्याचे, जरी हाईटनी कमी असला तरी व्यवस्थितपणे झेल टिपलेला आहे. घाटल्यातले क्षेत्ररक्षकांचा हा USP आहे की ते झेल सोडत नाही, अतिशय सेफ हँड, जबाबदार क्षेत्ररक्षक कसं असतं तर महत्वाचं. बघा, क्षेत्ररक्षण खूप मोठी बाजू आहे क्रिकेटमध्ये, दुर्लक्षित राहते. कारण सुरुवातीला लहान असताना ज्याची बॅट त्याची बॅटिंग असणार, तो आउट झाला की बॅट घेऊन घरी जाणं. क्षेत्ररक्षण हा भाग कायम दुर्लक्षित असायचा. 1992 मध्ये पहिल्यांदा ज्यावेळी जॉन्टी रोड्स आला आणि 19 वर्षाच्या इंझाम मुलकला ज्यावेळेला त्यांनी 2 यार्ड अंतर राहिलेलं, हाताने स्टम्प्स पोचण्याऐवजी तिथे उडी मारून त्यांनी स्टम्प्स तोडला होता. पहिल्यांदा सुरुवात झाली होती एका वेगळ्या पद्धतीच्या क्षेत्ररक्षणाची. त्यानंतर युवराज सिंग आला पॉइंटला, नंतर मोहम्मद कैफ पण आला, त्यानंतर आत्ता सध्या रवींद्र जडेजा, विराट कोहली हे मोठे खेळाडू क्षेत्ररक्षक आहेतच. पण सगळ्यात मोठा क्षेत्ररक्षक भारताच्या क्रिकेटवर किंवा ऑल टाइम ग्रेट म्हटलं तर एकनाथ सोलकर, जे शॉर्ट फॉरवर्ड लेगला क्षेत्ररक्षण करायचे. तर हे 2 मोठे क्षेत्ररक्षक. मात्र आपल्या गावातील पहिल्या 5 क्षेत्ररक्षकांमध्ये ज्याचं नाव होईल तो विशाल गुरव. अप्रतिम झेल टिपलाय त्यांनी. क्षेत्ररक्षणाचा दर्जा अतिशय उंचावलेला आहे आणि प्रत्येक वर्षी तो दर्जा सातत्याने वर चाललाय. भाऊ चालले भाऊ, म्हणून सांगितलं ऍक्शन मॅन आहे. किमान एका आठवड्याला 4 ते 5 कार्यक्रमांची तरी उद्घाटन. ही जोडी मात्र पुन्हा एकदम छान दिसते सर, जरा जवळ राहा. काही कालांतराने थोडे लांब दिसत होतात, खूप खूप छान दिसतंय आता. तर 2 या धावसंख्येवर दुसरा फलंदाज बाद होतोय. 2 धावसंख्या 2, गडी बाद देखील 2. या स्पर्धेची USP काय बघा, सगळ्यात मोठा, सगळ्यात सुप्रसिद्ध चेंबूर उपनगरातला म्हणा, या मुंबई उपनगरातला म्हणा, मुंबईच्या सगळ्या 5 मोठ्या अँकर्स पैकी एक, सगळ्यात महागडा अँकर उपनगरातला गणेशजी मिरगुळे. त्यानंतर GTC सगळ्यात चांगलं प्रक्षेपण असणारं डोंबिवलीचा. त्यानंतर स्कोरर ज्याचा 5 आकडी 6 आकडी पगार आहे, तो स्कोरर, आपण इथे स्कोरर म्हणून त्याला इथे उभा केलाय. म्हणजे सगळी महागडीच मंडळी आहेत. जे शूटसाठी उभे आहेत ना, शूटसाठी जे उभे आहेत ना, ती मंडळी पण बघा, त्यातले 5 जण प्रोफेशनल फोटोग्राफर्स आहेत की जे एकेका दिवसाचे 20-20 आणि 30-30 हजार चार्ज करतात. म्हणजे सगळीच महागडी मंडळी आली, पण सगळेच घाटल्यात राहणारे आणि घाटल्यामध्ये प्रेम, क्रिकेटच्या प्रेमापोटी सगळेजण एकत्र आलेली ही मंडळी. तर वैभव शेलार पहिल्यांदा बघा, फादर वर्सेस सन, पहिल्यांदा पिता विरुद्ध पुत्र असा सामना रंगणार आहे. रवी शेलार वर्सेस वैभव शेलार. बघा, खेळाचं वैशिष्ट्य काय, या स्पर्धेचं वैशिष्ट्य काय की प्रत्येक संघात तुम्हाला 11च्या 11 जबरदस्त खेळाडू दिसणार नाही आहेत. कारण ए कॅटेगरीचे खेळाडू आपण 3च त्यांना मुभा दिली आहे. त्यानंतर अंडर-22च्या खेळाडूंना मुभा दिली आहे. त्यानंतर बी कॅटेगरी प्लेयर्स आहेत, बॅट्समन आणि बॉलर. म्हणजे प्रत्येक संघात आपल्याला हे संमिश्र दिसेल की ज्याच्यामध्ये काही खेळाडू जबरदस्त आहेत, काही खेळाडू अफलातून आहेत, काही खेळाडू सुमार दर्जाचे आहेत, तर काही होतकरू खेळाडू आहेत. म्हणजे प्रत्येकाला संधी मिळणं गरजेचं आहे. त्याच दृष्टिकोनाने प्रत्येक वयोगटातील खेळाडूंना देखील जागा देण्यात आली. तिथे एक 50+50च्या आसपास पोहोचलेला रवी शेलार देखील दिसेल. आणि चेंडू पूल करण्याचा प्रयत्न दिनेश तुळसकर याच्यासाठी देखील बऱ्याच जणांनी बोली लावली होती. गोलंदाज हा खूप मागणीत होता. 3 धावा झाल्यात, अतिशय अप्रतिम षटक, 1 षटक, 3 धावा आणि 2 फलंदाज बाद. बघा, विजयदुर्गाच्या बाजूने त्याचा फॅन फॉलोइंग लगेच जमा झालाय. हे गाठल्याचं वैशिष्ट्य आहे की आपल्या खेळाडूंना जबरदस्त सपोर्ट करणं. बाकी कुणासाठी टाळ्या नाही वाजवणार, आता दिनेशसाठी तर पोट भरून टाळ्या वाजवतीलच. तर पहिली सुरुवात मात्र जबरदस्त केली आहे. पण हा संघ कुणाचा आहे? वैभव शेलार आणि अजित पवारचा संघ. वैभव शेलार जो अतिशय जबरदस्त फॉर्मात आहे आणि पवार तर पॉवरफुल राहिलाय सातत्याने मागच्या 5-6 वर्षात. ही लढाई असणार आहे.
ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर वाईड घोषित केलं. या वाईडनी पहिली अवांतर धाव या स्पर्धेची. बघा अनुभव समोर किती असणार आहे आणि एका बाजूला एक तरुण खेळाडू, एक अंडर 21चा खेळाडू आणि त्याच्यासमोर एक 35 क्रॉस केलेला 37-38 वर्षाचा अजय मयेकर. यष्ट्यांच्या मागे 50च्या आसपास पोहोचलेला रवी शेलार. 50 क्रॉस झाले की नाही माहीत नाही, पण समोर एक अंडर 21चा प्लेअर. सुरेख गोलंदाजी. ऑफस्टमच्या बाहेर मात्र पहिला सामना मात्र थोडासा निराशाजनकच असतो, कारण थोडीशी नर्वस एनर्जी असते. पाहुणे देखील आलेले असतात, त्यांना मात्र तो थोडा कंटाळवाना पहिला सामना वाटतो, कारण सुरुवात दिवसाची तितकीशी फास्ट होत नाही. मात्र दुसरा तिसरा चौथा सामना हा मात्र जबरदस्त होतो प्रत्येक वेळेला. जसं मी सांगितलं की जॉन्टी रोड्स 1992 मध्ये ज्यावेळी आला, इम्रान खान एका एंडला होता आणि रनसाठी कॉल दिला, जॉन्टी रोडच्या हातात गेला. इम्रान खान हल्ला देखील नाही आणि इम्रान खाननी 19 वर्षीय इंजामाम उलगला परत पाठवलं. सुरेख फटका. व्हॉट शॉट, दॅट इज फॅन्टॅस्टिक हिट. चांगल्या दर्जाचा फटका. मात्र कौतुक करावं तितकं कमी अजयचं. त्याला लक्षात येते की मैदानाची भौगोलिक रचना अशी आहे की आपण ऑफस्टमच्या बाहेर जर गोलंदाजी केली तर कमीत कमी धावा देण्यात येतात. आपण किती मोठे आहोत ते दाखवण्यापेक्षा आपल्या संघासाठी आपण काय करू शकतो हे जास्त महत्वाचं आहे. ओ शॉट फ्लॅट मारलेला आहे, मात्र सरळ. फॅन्टॅस्टिक कॅच. अतिशय सुरेख कॅच घेतो तो सागर खेतल. मागे लिहिले मी गवळी, गवळी समाज प्रतिष्ठान, GPL निलेशजी गवळी, महाराष्ट्र राज्य युवासेना विस्तार प्रमुख आहेत बहुतेक ते काल आले होते. त्यांची देखील स्पर्धा असणार आहे 6-7 एप्रिलला. ती असणार आहे RCFच्या मैदानात, जवाहरच्या मैदानात. तर तिथे देखील जेवढे गवळी बांधव आहेत आपल्या परिसरातील त्यांना सगळ्यांना अगदी आग्रहाचे निमंत्रण. आवाज कमी येतोय, दाबू नका यार आवाज. तर या स्पर्धेत बघा सागर खेतल, वेल डन मॅन. मात्र निवडणूक आल्यानंतर हे मागे लिहू नका मी गवळी मी भंडारी, कारण राजकारण सोडून आपल्या जातीचा आपल्याला निश्चितच अभिमान असायला हवा. अजय मयेकर, अजय मयेकर कोकणी मालवणी कडक मसाला. मात्र का सातत्याने त्याची गोलंदाजी चांगली होत राहिली आहे ते लक्षात येतं. 2-2 स्लिप बघा, 1-2-3 टेस्ट मॅच चालू आहे. ओ गुड शॉट, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. 2 धावा. एक असा खेळाडू आहे की त्यांनी आपल्या घरची अर्ध्याच्या गोष्टी आहेत सुप्रतताई. ज्या ज्या वेळेला वहिनीने मागितलं की वॉशिंग मशीन पाहिजे तो वॉशिंग मशीन जिंकून घरी घेऊन जातो, टीव्ही पाहिजे टीव्ही घेऊन जातो, फ्रीज पाहिजे फ्रीज घेऊन जातो, ज्या गोष्टी पाहिजे ते सगळं घेऊन जातो. वहिनीने मग घेताना विचारतात नाशिकवरून आता काय घेणार आहे यावेळी. अशी त्यांची जोडी आहे बघा. राहुल वाघ मागच्या 5-6 वर्षांपूर्वी बहुतेक विवाहबद्ध झाले असतील. प्रत्येक वर्षी एक गिफ्ट मात्र बायकोला आवर्जून देणारा तो खेळाडू आहे आणि आईसाठी पण पुरस्कार जिंकला होता त्यांनी. असा चेंडू टाकू शकणार नाही, गिफ्ट आहे मात्र. राहुल वाघला मात्र मेहनत करावी लागतो. मॅनेजर झाल्यापासून फिटनेस थोडासा गडबडलाय. 3 धावा, 2 धावा. या 2 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10 वर. 10 रन्स ऑन द स्कोर कार्ड. कॅमेरामॅन जरा पॅन करा त्या बॅट्समन स्ट्राईक वर येईल त्याच्यासोबत. वैभव जरा डॅडी सोबत उभा राहून एक फोटो तर 2 सेकंदासाठी उभा राहा. डॅडी अरुण गवळी साहेब नाही ते डॅडी. एकदा जवळ आहे रवी, असू दे ऑपोजिट टीम मध्ये. एकदा समोर तिकडे 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 जरा या पिता पुत्रासाठी एकदा जवळ बघा भाव. हा स्कोरर आणि अंपायरचं लक्ष असणं एकमेकांकडे गरजेचं आहे. लग्नानंतर नवरा बायकोचं संभाषण नाही झालं तरी चालेल, तुमच्यातलं कम्युनिकेशन तुटलं तर प्रॉब्लेम होईल. सर तो टाइमशीलचा ऑर्गनायझर आहे म्हणून तो जरा आता छोटी कामं जमत नाहीत, पण कर तर लक्ष दे त्यांच्याकडे. हो मिस टाइम द्यायच्या विशालच्या दिशेने पुन्हा एकदा चेंडू. ही जोडी मात्र तुम्हाला हायलाइट आहे बघायची. एका बाजूला अजित पवार, येस सर.
शिस्तबद्ध पद्धतीने व्हायला पाहिजे. सूर्यकुमार यादवला पण अशीच ओरडायची चुकायचं त्यावेळेला. सूर्यकुमार यादवचे कोच आहेत ते, आणि ह्या गोष्टी आपण शिकायच्या आहेत. थोड्या थोड्या आपल्या चुका होतात, मी चुकणार, थोडासा स्कोरर देखील चुकणार, पण हे प्रोफेशनल पंच आहेत. सूर्यकुमार यादव सुरुवातीला मुंबईच्या संघातून दुसऱ्या संघात गेला, स्वभावाने तिखट होते सुरुवातीला, आणि त्याचा स्वभाव सुरुवातीला त्याला नडला. परिवर्तन आणलं स्वतःच्या स्वभावात, ॲटिट्यूडमध्ये, आणि त्याच्यामुळे आज तो एका वेगळ्या उंचीवर आहे. सगळ्यांसाठी प्रेरणास्थान बनलं आहे की त्यांनी तीच गोष्ट सांगितली जी आपण काल डिस्कस करत होतो, की इथे आपण बोललो की प्रत्येकाचा वेळ येईल, आणि त्याची वेळ आली होती. काल मॅचच्या इंटरव्ह्यू नंतर ज्यावेळी आपण पाहिलं त्यावेळी देखील सूर्यकुमार यादव तेच बोलला, ह्या वॉज जस्ट वेटिंग, आय न्यू माय टाइम विल कम. त्यांनी काय बोलला की माझा वेळ येईल, आणि त्याचा वेळ आला. आणि वेळ आला ना, वेळ आणली त्यांनी स्वतःच्या मेहनतीने, स्वतःच्या जिद्दीने, स्वतःच्या चिकाटीने. आणि एक असा रागीट खेळाडू की ज्याला मुंबईच्या सगळ्या खेळाडूंनी त्याच्या विरोधात सांगितलं होतं की शिव्या देतो, तोच खेळाडू आज सगळ्यांना हवाहवासा वाटतोय. यालाच आपल्या ॲटिट्यूडमधलं परिवर्तन म्हणतात, यालाच जबरदस्त पद्धतीने परत येणं म्हणतात. आणि कमबॅक करण्यासाठी प्रसिद्ध अजित पवार आहे. मागच्या 2-3 वर्षात सातत्याने हा खेळाडू असा आहे की जो सातत्याने चांगला खेळ खेळत आलाय. आता मात्र अजित पवार पुन्हा एकदा यावर्षी तितकासा फॉर्ममध्ये बऱ्याचशा टुर्नामेंट्समध्ये दिसला नाही. तीच चुणूक दाखवून देईल का? धावसंख्या झाली ती 12. 12 रन्स ऑन द स्कोर कार्ड. पहिल्या षटकात धावा आल्या होत्या त्या 2, या षटकात धावा आल्या त्या तब्बल, पहिल्या षटकात 3 धावा, दुसऱ्या षटकात धावा आल्या त्या तब्बल 9. अजित पवार स्ट्राईकवर असणारे नंबर 18 जर्सी आहे ती विराट कोहलीची, आणि नंबर 18 जर्सी आहे ती अजित पवारची देखील. वैभव शेलारचा जर्सी नंबर देखील 18 आहे. घाटल्याच्या मैदानात आपल्याला जास्त करून 12, 45, 18 हे नंबर दिसतात, आणि आमच्या विराट कोहली देखील आलेत. महिला जर एखाद्या कुठल्या रणरागिणी असतील सगळ्यात पुढे असतात त्या सुलभाताई पत्याने, आणि महिलांचं ज्यावेळी नेतृत्व करणं असतं, नेतृत्व करणं म्हणजे नेहमी पुढे राहणं नाही, त्यांना मागून देखील खंबीरपणे उभे राहणं, हे काम देखील सुलभाताई पत्याने करतात. तुमचं देखील अगदी मनापासून इथे स्वागत आहे. गणेश सर तुमचं काम करतो थोडं थोडं अधूनमधून, चुकलं तर सॉरी. गणेश सरां तुमची जी बोलायची पद्धत आहे त्या पद्धतीचा वापर करून बऱ्याच ठिकाणी बरीच मनं जिंकली. मी काय सांगतो, कॉपीराईट बार्गन कॉपी आहे, बाहेर गेलं की लोकांना ते खूप आवडतं की मनापासून स्वागत, या क्षणापासून त्या क्षणापासून तुमच्या कॉपीज तयार झाल्यात. पण चांगल्या गोष्टींचं अनुकरण करणं कधी चांगलं. शशिकांत घाग साहेब शिवसेनेचे ज्येष्ठ शिवसैनिक, त्याचसोबत आमचे शेजारी देखील. ओ ब्युटिफुल, अतिशय जबरदस्त आपल्याला खेळ पाहायला मिळतोय. एका बाजूला एक असा फलंदाज की त्यांनी मागच्या 3-4 वर्षात सगळ्यात जास्त षटकार मारण्याचा विक्रम त्याच्या नावी असेल, आणि समोर एक असा खेळाडू की त्यांनी सगळ्यात कमी धावा दिल्यात, सगळ्यात कंजूस. जरी हा अमराठी धरून उत्तर प्रदेश भागातला असला तरी एखादा मारवाड्यासारखाच तो गोलंदाजी करतो. धावा देतच नाही, 3 धावा, 4 धावा, 5 धावा, त्याच्यावर त्याच्याकडे धाव नसते. आणि अतिशय तरुण उच्च शिक्षित हा सूरज पांडे, त्याच्या खेळासारखाच स्वभाव देखील खूप नम्र आहे. खेळासोबत आपला बिहेवियर कसं आहे त्या गोष्टी देखील महत्त्वाच्या ठरतात. पहिला बाईकवीर आहे, मात्र ॲटिट्यूड, व्यवस्थितपणे बोलणं अतिशय उच्च लेवलचं. तर एक आदर्श खेळाडू आणि 2 जबरदस्त खेळाडू एकमेकांसमोर. पांडेजी हॅज बीन ब्रिलियंट. या स्टेजवरून ज्यावेळी मागच्या वेळी एखादी स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेमध्ये बाईक विजेता होता सूरज पांडे. सूरज पांडेला त्यावेळी विचारलं गेलं होतं, सूरज पांडे आता पहिली राईड गर्लफ्रेंड बरोबर असणार आहे काय? तो बोलतो सर माझी कोणी गर्लफ्रेंड नाही. पण बाईक मिळाल्यानंतर प्रत्येक फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या फोटोवर कोणतरी नवीन मुलगी असायची. बघा बाईकनी काय फरक पडतो. तर सूरज पांडे एक अमराठी तरुण जो मराठी भागात सगळ्यांचा आवडता खेळाडू आहे. अजय सांगतो कॉमेंटेटरकडे लक्ष नको देऊ, तो चांगलीच ओढ टाकतो, अजय काळजी नको करू, आणि मीच कॉमेंट्री करत असतो. वंडरफुल बॉलिंग. बघा लक्ष्मीचं नाव घेतलं, विकेट मोठी मिळाली, एच अपील केलं एकमेकांना. अंपायर डिस्कस देखील ओके, अंपायरने दिलाय डिसिशन. जर पायाला लागून बॅटला लागला तर आउट फर्स्ट, जर पायाला लागला नंतर बॅटला लागला तर यू आर डिक्लेअर्ड आउट. बॅट थोडीशी लांब होती पायापासून. पंचांना एकमेकांची ते डिसिजन घेतात आणि अपील तुम्ही करू नका. जर
लेग अंपायरना डिसिजन द्यायचा असेल तर ते मदत करू शकतात. अजित, तुम्ही तुमच्या जागेवर जा. अशोक सर आणि नितीन. मात्र पंचांचं देखील ऍक्च्युली टीका करणं कुणावर चुका काढण्याचं काम नाहीये. एक विनंती आहे लेग अंपायर अशोक सर बघा, ज्यावेळी उभे राहतात त्यावेळी त्यांचे दोन्ही हात पुढे असतात. लेग अंपायरनी पण ते आपले हात दोन्ही पुढे ठेवावेत, कारण जर एज लागला तर तुम्ही त्यांना सिग्नल देऊ शकता आपल्या हाताने की एज लागलाय तर. अच्छा, हात पुढेच होते का अगोदर? हां, त्या गोष्टी जरा असतात की कोऑर्डिनेशन असतं लेग अंपायर आणि मेन अंपायर मध्ये, की ज्यावेळी जर एज लागला असेल तर लेग अंपायर आपले दोन्ही हात एकमेकांवर ठेवतो आणि समोरच्या पंचांना सांगतो की एज लागलाय. कधी कधी डिसिजन 19-20 होतात आपल्या विरुद्ध देखील, एखादा डिसिजन जाईल तो एक्सेप्ट करणं महत्त्वाचं आहे. थोडं लवकर या बॅट्समॅनला लवकर पाठवा. नवीन येणारा फलंदाज गणेश. अप्रतिम गोलंदाजी केली आहे. 3 चेंडू आणि फक्त 1 धाव. 3 चेंडू 1 धाव. सूरज पांडे, प्रत्येक जण निखिल चव्हाणच्या मागे होता, प्रत्येक जण वैभव शेलारच्या मागे होता, प्रत्येक जण प्रीतम मस्केनी चेतन भानतच्या मागे खूप बोली लावली. मात्र गोलंदाजी देखील या मैदानात खूप महत्त्वाची आहे आणि हा देखील गोलंदाज खूप जास्त पॉईंट्समध्ये गेला होता. 35,000 पॉईंट्स जवळपास. याच करता की काय, त्यांनी सगळ्यात मोठा प्लेयर समोरच्या संघातला, घाटल्यातल्या सगळ्यात चांगल्या प्लेयर्सपैकी एक त्याला माघारी परतवलंय. नवीन आलेला फलंदाज गणेश जगताप. क्या बात आहे बघा, क्षेत्ररक्षणात देखील फेरफार करतोय तो आणि एक अतिरिक्त खेळाडू त्यांनी सर्कलमध्ये मागवलाय. मात्र ज्या ज्या वेळेला आपण एखाद्याला कमी समजतो त्याच त्याच वेळेला मोठा प्रहार होतो. गणेश देखील एक जबरदस्त बॅट्समन आहे, त्याला कमी लेखून चाललाय. बघूया कसा चोख प्रत्युत्तर देतोय तो. एक प्लेयर बाउंड्री रायडर कमी केलाय. ओ सूरज पांडे, पांडे जी फिर एक बार कमाल करते हुए. यूएस पॅकर्स, विनय साठलेचा हा संघ, त्यानंतर गॅप रॉयल्सचा एक संघ. अरुण पाटील, प्रशांत पाटील ओनर असा होता अरुण पाटील सरांसारखा. बघा बाकीच्या ओनर्सना पाहिलं, अरुण पाटील ओरिजिनल ओनर. विजय माल्या म्हणणार नाही त्यांना मी, कारण विजय माल्यामध्ये सगळे दुर्गुण आहेत जास्त, पण त्याच मनाचा किंग साईज ओनर आहेत. सगळ्या खेळाडूंना स्वतः टी शर्ट, समर्थकांना स्वतः टी शर्ट. खाय प्यायचं असेल तर मी आहे, याला म्हणतात ओनर. नाहीतर 10,000ची एंट्री 2,000 कमी पडत आहेत, तसलं वाला नाहीये. थँक्यू सर. वी नीड पीपल लाईक यू. पैसे किती आहेत त्यापेक्षा मन किती मोठे ते महत्वाचं आहे. ओ वंडरफुल बॉलिंग. अपील नाही केली फिल्डरनी. गुड कॅच. घाटल्यातले प्रेक्षक देखील आरामात कॅचेस घेतात स्लिपच्या. स्लिपमध्ये सगळ्यात जास्त कॅच घेणारा, 209 कॅचेस घेणारा राहुल द्रविड होता. शॉर्ट फॉरवर्ड लेगला सगळ्यात जास्त कॅचेस घेणारे एकनाथ सोलकर होते. आणि एकनाथ सोलकर प्लेयर्सची दहशत असायची बॅटिंगमुळे, बॉलिंगमुळे. वेस्ट इंडिजचा अख्खा संघ घाबरायचा तो फिल्डरला, की दहशत असायची त्याची, की तो दिसायचा नाही बोलायला आम्हाला, पण त्याचे हात सोपासारखे यायचे आणि कॅचेस घ्यायचा तो एकनाथ सोलकर. तशीच दहशत विशालची देखील आहे, तशीच दहशत इथे क्षेत्ररक्षण करणाऱ्या सागरची देखील आहे. सागर खेतल, ज्याच्या मागे मी गवळलेलं 23 नंबर डेव्हिड बेकमचा जर्सी नंबर आहे. स्ट्राईक वर असणार तो गणेश जगताप. गणेश जगताप त्याच्या विभागातील सुपरस्टार आहे. त्याच्या छोट्याशा संघाचा तो मोठा प्लेअर आहे. तो आपल्या संघासाठी एखादा मोठा फटका मारतोय का? अप्रतिम गोलंदाजी. 3 जरी सूरज पांडे मराठी नसला, जरी तो आपल्या विभागातील या षटकामध्ये फक्त 3 धावा दिल्यात. 3 षटकांअखेर 15 धावा. सिराज सर, सिराज शेख चिता कॅम्प मधील पंच आणि कॉमेंटेटर, त्यांचं देखील आम्ही इथे मनापासून स्वागत करतो.
या दरम्यान आपल्यासाठी अतिशय आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट, जसं 2007 साली धोनीने युवा खेळाडूंना एकत्र घेऊन विश्वचषक जिंकला होता, तसंच युवा सेनेला एकत्र घेऊन सगळ्यांची मनं जिंकणाऱ्या सुप्रताताई फातर्पेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. हे आपल्यासाठी खरोखर आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. आपण पाहताय स्टार क्रीडा मंडळ आणि BMW यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित घाटला क्रिकेट लीगचा हा आगळा वेगळा सोहळा. Hello, mic check. 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 तर एक हॅलो चेक, हॅलो Hello, mic check. हॅलो चेक, हॅलो हॅलो. तर एक आणखीन चांगली बातमी, थोडासा आवाज, कारण थोड्या आखाती प्रदेशात गेलाय जो आवाज पूर्ण महाराष्ट्रभर गाजतो, जो आवाज पूर्ण भारतभर गाजतो. चंदू शेट्टी सर, इथे मैदानात बरेचसे मोठे मोठे लोक आहेत, सगळेजण बोलतात मी बोलवणार, चंदू शेट्टी फक्त माझ्या बोलवणार आलाय. ते मी अभिमानाने सांगेन. मैत्री मोठी आहे, तुमच्याकडे पैसा असेल, हुद्दा असेल, पद असतील, मित्र माझा येतो, ते येत आहेत. चंदू शेट्टी सर 2 तासाकरता येत आहेत. तर अगदी अर्ध्या तासानंतर त्यांचं आगमन होईल. आणि हे घाटल्याचं प्रेम आहे, ते व्यस्त शेड्यूल आहे, 4 ठिकाणी ते कॉमेंट्री करायला जाणार आहेत, मात्र घाटल्यासाठी ते आवर्जून येणार आहेत. घाटलेकरांनो, चंदू शेट्टी सरांसाठी एकदा टाळ्या वाजल्याच पाहिजेत. विनाशुल्क कॉमेंट्री करणारा, फक्त घाटल्यात येणारा तो एक मोठा माणूस आहे, ज्याला दिवसाला 5 ते 10 हजार मानधन घेणं ते देखील कमी आहे त्याच्यासाठी. तो मात्र घाटल्याच्या प्रेमापोटी पुढचे 2 तास 1 ते 3 म्हणजे सगळ्यात मोठा अँकर आणि सगळ्यात मोठा कॉमेंटेटर यांची सुरेख जोडगोळी दिसणार आहे. चल लेट्स गेट स्टार्टेड. अजय मयेकर वर्सेस वैभव, ही मात्र जबरदस्त आपल्याला लढत बघायला मिळणार आहे. Hello, mic check. Hello, mic check. ओ बाप म्हणून अभिमान आहे की संघाचा यष्टीरक्षक म्हणून थोडा थोडा त्याला धक्का पोहोचलाय. या संमिश्र इमोशन्स हे मात्र आपल्याला पाहायचं आहे. रवी शेलार मात्र दोन्ही बाजूला, याला म्हणतात द्विधा परिस्थिती, की जिथे आपल्याला दुःख देखील होतंय की आपल्या संघाच्या सगळ्यात चांगल्या गोलंदाजावर भरपूर जोरात प्रहार होतोय, पण आनंद देखील होईल कारण माझा मुलगा एका मोठ्या गोलंदाजाला अगदी लहान मुलासारखा बाहेर मैदानातून फेकतोय. क्या बात आहे, व्हॉट अ शॉट दॅट इज, फॅन्टॅस्टिक हिटिंग. अजय मयेकर बेस्ट लेफ्ट हँड बॉलर या विभागातील, मात्र त्याला अगदी सहज एखादा नवख्या गोलंदाज आलाय तसं त्याला लांब टाकवलं पहिल्याच चेंडूवर. व्हॉट अ शॉट दॅट वॉज. आणि आपला गवळी बांधव सागर खेतळ फक्त प्रेक्षक म्हणूनच राहिला तिकडे. वैभव शेलार, वैभव भरपूर कमवतोय, नाव भरपूर कमवतोय. वेल बोल्ड, अतिशय अप्रतिम चेंडू. काय कमबॅक केला अजय मयेकरनी, कारण षटकाराचा पुढचा चेंडू टाकणं तितकं सोपं नसतं. याच करता अजय मयेकर, योगेश ससे, योगेश पाटील वेगळ्या लेवलचे प्लेयर्स आहेत की प्रत्येकाला फेलियर्स येतात लाईफमध्ये, तरी देखील त्याच्यातून आपण कमबॅक कसं करतो ते महत्वाचं आहे. या गोष्टीच एखाद्या प्लेयरला मोठं बनवतात. ओ कव्हर ड्राईव्ह मारलाय, लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह मारलाय, त्यानंतर मिड विकेटला मारलेला तुम्ही षटकार पाहिला, डाऊन द ग्राउंड मारलेला तुम्ही एक स्ट्रेट ड्राईव्ह पाहिला, म्हणजे व्ही त्यांनी पूर्ण केलेली आहे. आणि रवी शेलार ज्यावेळी फलंदाजी करायची, शक्तिवेल सर जे पंच म्हणून कामगिरी करतायत त्यांच्यासोबत देखील खेळलेला आहे तो खेळाडू. चेंडू जर लागला असेल तर त्या मुलाकडे लक्ष द्या. रवी तुम्ही राहू द्या, बाकीचे बघतील त्याच्याकडे, व्हॉलंटियर्स जातील. प्रेक्षकांना पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही आपली काळजी घ्या, लहान मुलं आहेत, बॉल्स अक्षरशः दगडासारखे आहेत, तर लक्ष ठेवा, बारीक लक्ष ठेवा. जर त्याला बरं नसेल तर त्याच्या घरी त्याला न्या किंवा जे काय असेल ते करा. गर्दी करून मजा मात्र बघू नका.
सामना सुरू करूया आपण. इतरांनी गर्दी आजूबाजूला कमी. अभि सगळ्यांना बाजूला कर. कारण सगळ्यात मोठी गोष्ट त्याला श्वास घ्यायचा असतो. सगळेच जण घेरून बसतात एखाद्याला. चलो लेट्स गेट स्टार्टेड गाइस, लेट्स गेट स्टार्टेड. मलाही जायचंय, तुम्हालाही जायचंय. इज ऑल राईट, फाईन, इज फाईन. कडक प्लेयर्स आहेत. जसं सांगितलं काल पंचांना बॉल लागला, कॅमेरामॅनला लागला, आज प्रेक्षकाला लागला. महेश पालो, उद्या पहिला नारळ तुम्ही फोडायचा. ओ शेलार वैभव, टाळ्यांचा आवाज येत नाहीये. योगेश पाटील तुमचाच प्लेयर आहे, टाळ्यांचा आवाज येत नाहीये. कारण ही एक अशी लढाई आहे, इसमें इंडिया जीतेगा. त्यांची मजा आहे. मात्र मरुमाताचा प्रेक्षक वर्ग आता त्यांना प्रश्न पडला असेल सपोर्ट करायचा कोणाला. एका बाजूला अजय मयेकर, दुसऱ्या बाजूला वैभव शेलार. एका बाजूला त्यांचा हुकमी एक्का, दुसऱ्या बाजूला एक जबरदस्त उगवता सितारा. जसं मी सांगितलं या वर्षीचा सगळ्यात मोठा प्लेअर होण्याची शक्यता आहे वैभव शेलार. त्यांनी ट्रेलर दिलाय सुरुवातीलाच. प्रत्येक वर्ष प्रत्येकाचं. प्रीतम मस्केने 3 वर्ष आधी राज्य गाजवलं, 3-4 वर्ष. त्याच्या अगोदर राहुल वाघ, त्यानंतर मकरंद सुरू आहे. मात्र ही पुढची 1-2 वर्ष वैभव शेलारची देखील असू शकतात. ही ट्रेलर त्याचं त्यांनी दिलंय. 2 षटकार अतिशय जबरदस्त मारलेत. हो वेल चेंडू. वैभव शेलारनी मात्र पूर्ण मनोरंजन केलंय. 2 अतिशय उत्तुंग षटकार ठोकलेत. अजयचं कौतुक करावं तितकं कमी आहे. 2 मोठे प्लेयर्स असताना देखील गोलंदाजी त्यांनी स्वतःकडे घेतली, जबाबदारी घेतली. मात्र त्याच्यावर घणाघाती प्रहार करतो येतो. ओ ब्युटिफुल, चांगला फटका. 2 धावन करता. वैभव शेलार देखील ताई तुम्हाला सांगतो की एक असा खेळाडू आहे की तो क्रिकेट खेळत होता, काम करत होता, कॉलेज करत होता आणि क्रिकेट कोचिंग देखील देत होता. 2 धावा म्हणजे क्रिकेटनी बऱ्याच जणांच्या आयुष्याची वाट देखील लावली. कॉलेजेस बंक करून प्रत्येकाचं करिअर बिघडवण्याचं काम त्यांनी केलंय. सचिन तेंडुलकरनी तर आमच्या अर्ध्या अधिक पिढीचीच वाट लावली. कारण आम्ही कॉलेज सोडून त्याच्याकडेच बघत राहायचो. पण त्यांनी जर निखळ आनंद दिला 24-25 वर्ष, ते महत्त्वाचं. मात्र आजकालची मंडळी बघा, त्यात राहुल वाघ आहे, त्यात वैभव शेलार आहे. यांनी जे व्यावसायिक क्षेत्र आहे आपलं ते सांभाळलं आहे, सामाजिक क्षेत्र सांभाळलं आहे, त्याच्यानंतर क्रिकेट. कारण आपली फॅमिली पण पाहिली आहे त्यांनी, आपलं करिअर पण पाहिलं आहे आणि क्रिकेटला देखील सांभाळलं आहे. बरीचशी मंडळी आठवड्यावर क्रिकेट खेळतात कामधंदा नोकरी सोडून. त्यांनी मात्र तसं करू नका. कारण त्याच्यानंतर विचारणारं कोणीच नसतं. फॉर्म फक्त 3 ते 4 वर्षांचाच असतो. ज्यांनी 2-2 वर्ल्ड कप जिंकून दिले युवराज सिंग, त्याच्याकडे देखील लोकांनी दुर्लक्ष केलं जेव्हा त्याचा फॉर्म निघून गेला. एक मॅचमध्ये चांगला नाही खेळला, त्याच्यावर देखील टीका करायला सुरुवात केली होती. गणेश जगताप तो मात्र एका बाजूला प्रेक्षक म्हणूनच उभा आहे. मात्र तो देखील तितकाच चांगला खेळाडू आहे. पण त्याचं काम असेल आता स्ट्राईक देणं वैभवला. कारण क्रिकेट आयुष्यासारखंच आहे, पार्टनरशिपमध्ये चालतं. आपण जरी चांगलं खेळत नसलो, आपला पार्टनर चांगला खेळतोय तरी त्यात त्याचं यश असतं. चंदू शेट्टे सर अगदी अर्ध्या तासात पोहोचतील. ओ हा बघा, जसं पार्टनरशिप क्रिकेटमध्ये क्रिकेट प्रत्येकाला विनंती आहे की आपण मास्क घाला. करोना साथीचा रोग आहे. मात्र जर एखादा चांगला फलंदाज फलंदाजी करत असेल, त्याच्यापेक्षाही फास्ट साथ इन्फेक्ट होतो माणूस, तो देखील समोरचा फलंदाज तसाच करतो. करोनाची लागण होते, चांगल्या फलंदाजीची देखील लागण होते. रवी मात्र त्याला सांगत असेल डर मत, मेरा ही बेटा है, ज्यादा दूर नहीं मारेगा. मात्र घाबरला असेल तो वैभव, कारण सगळ्यात मोठा गोलंदाज आहे. वैभवला देखील बॅकफुटला टाकण्याची ताकद त्याच्यात आहे. वैभव त्याच्यासमोर कसं खेळतोय याच्यावरून वैभवची गुणवत्ता सिद्ध होईल. कारण सूरज पांडे थोडासा बेटर आहे वैभव शेलारपेक्षा. ओ ब्युटिफुली प्लेड. क्षेत्ररक्षण देखील चांगलं घडतंय. प्रतीक पानवलकर आणखीन एक जबरदस्त स्ट्रॉंग खेळाडू. बॅट्समन चांगला आहे, मात्र जसं सांगितलं क्षेत्ररक्षण देखील जबरदस्त असायला हवं. प्रत्येक क्षेत्ररक्षक आता चांगला असायला हवं. ते 80 आणि 90च्या दशकात चालायचं की एखाद्याला आपण लपवायचं, एखादा चांगला क्षेत्ररक्षक टाकला की त्याला एखाद्या ठिकाणी ठेवायचो. आता मात्र 11च्या 11 क्षेत्ररक्षक चांगले असायला हवं. इथे मात्र जबरदस्त इथे त्यांचा लाईनअप आहे. एका बाजूला सागर खेतल, नंतर विशाल गुरव आणि तिकडे उभा येतो दिनेश. हे 3 चांगले क्षेत्ररक्षक आहेत, त्यांचे बाउंड्री रायडर्स आहेत. तर बाउंड्री रायडर्स पेक्षा आतले खेळाडू देखील तितकेच महत्त्वाचे असतात. राहुल वाघ सर्कलमध्ये, अजय मयेकर आहे आणि प्रतीक पानवलकर आहेत.
हो आता 3-3 जण सरकार चालवत आहे, तुमच्या दोघांमध्ये पण समन्वय होत नाही. नाही नाही, तो तमिळ बोलत होता, तू गुजराती, त्यामुळे समजलं नाही की काय कॉल एकमेकांना. नाही नाही, तू मी गवळी आहे तसा तो पण मी मराठा आहे. अरे एकमेकांमध्ये बोलत नाही म्हणून तर फायदा उचलतात. संभाषण व्हायला हवं. बोला एकमेकांना आय लव्ह यू. इतक्या जवळ आलेत एकमेकांच्या पण कॉल दिला नाही. कॅच सुटली असली मात्र गाडी पडली असती. विशाल गुरव एका बाजूला, गुरव एका साईडला सागर खेतेला. तुम्हा पुन्हा एक सांगतो, GPL होणार आहे 6 आणि 7 तारखेला. तर 55,000 पॉइंट्सचा सगळ्यात मोठा प्लेअर आला, त्याच्यासाठी टाळ्या तो तालिया तो बनती आहे मेरे भाईयो. टाळ्यांचा आवाज येऊन निखिल चव्हाणसाठी. समोर गणेश जगताप एका बाजूला ताप देणारा प्लेअर आहे आणि दुसऱ्या बाजूला असा खेळाडू आहे की त्याच्या नावातून च काढलं तर तुमचं तोंड देखील फोडू शकेल त्याच्याने. शंकरराव चव्हाण यांनी विचारलं होतं आचार्यात्रेंना की झालंच पाहिजे का म्हणतात, तर आचार्यात्रे म्हणाले तुमच्या आडनावामधून च काढा आणि ते घेऊन तोंडात मारा. मात्र बघा नावाची शब्दांचा खेळ करणारे जादूगर मागे आहेत म्हणून चव्हाणांच्या नावाने ते आठवण आली. स्ट्राईक वर गणेश जगताप. पुन्हा एकदा संधी आहे. अगदी आरामात लहान मुलाला कुशीत घेतात असे घाटल्यातले हे सगळेच खेळाडू क्षेत्ररक्षण करतात. सेफ प्ले पेअर ऑफ हँड्स जसं म्हणतो. जसं सांगितलं की 90च्या दशकामध्ये जॉन्टी रोड्स एक असा खेळाडू की यांनी फक्त क्रिकेटच्या जीवावर क्षेत्ररक्षणाच्या जीवावर नाव कमावलं आणि क्षेत्ररक्षण देखील एक भाग असतो. त्याच्यानंतर लक्षात आलं की बाबा हा क्षेत्ररक्षण पण महत्त्वाचं. जसं आई असते घरी, आईच्या कामाची कोणी दखलच घेत नाही, आई सगळ्या गोष्टी करते. काल आशय म्हणत होता मला घरी लवकर जायचंय का, तर आई कुठे काय करते ते बघायचं. आम्ही सगळे हसायला लागलो, पण ते महत्त्वाचं आहे कारण त्या गोष्टी आई अशी असते की ती नेहमी तिला सगळे गृहीत धरतात, पण ते महत्त्वाचं आहे. महत्त्वाचं आहे अशा लोक की ज्यांची कामं दिसत नाहीत ना तीच जास्त महत्त्वाची असतात. म्हणून क्षेत्ररक्षण करणं खूप जमेची बाजू. जॉन्टी रोड्सनी पहिल्यांदा गेलं. नवज्योत सिंग सिद्धूला फिल्डिंगमुळे त्याला टीममधून बाहेर केलं गेलं होतं. त्याच्या मुलांनी त्याला प्रेरणा दिली की पप्पा आप अच्छी फिल्डिंग कर सकतो. त्यानंतर तो नुसता उड्याच मारायचा. त्याचं नाव जॉन्टी सिंग ठेवलं गेलं होतं. म्हणजे माणसामध्ये बदल कधीही आणता येतो. क्षेत्ररक्षण ही त्याची एक जमेची बाजू. थोडीशी काळजी घ्या मैदानात जाताना, जेवढ्या माता भगिनी जात आहेत. हो सेलिब्रेट करत असला तो हाफ स्ट्रेंथचा शॉट होता. तो शॉट इतक्या लांब मारणं यावेळेला कौतुकास्पद आहे. 50 मारल्यानंतर टाळ्या वाजवतात. घाटल्याचं मैदान असं आहे, शून्यावर बाद झाला तरी टाळ्या वाजवणार निखिल चव्हाणसाठी. तर टाळ्या वाजवून निखिल चव्हाणसाठी त्या शॉटसाठी. हे घाटल्याचं वैशिष्ट्य आहे की तुम्ही शून्यावर बाद झालं तरी तुम्हाला सपोर्ट करत राहणार. 1 2 3 खेळाडू आणि अरुण पाटील साहेब यांच्याकडून 500 रुपयांचा पुरस्कार त्या पहिल्या हॅट्रिकसाठी. महेशजी पालव यांच्याकडून देखील पुरस्कार 500 रुपयांचा टुर्नामेंटच्या पहिल्या हॅट्रिकसाठी. BMW तर्फे भरपूर शुभेच्छा. BMW स्पोर्ट्स क्लब स्टार क्रीडा मंडळ आयोजित GCL. निखिल चव्हाण ऑलरेडी त्यांच्या संघात आहे, म्हणजे ऑलरेडी विकत घेतलेल्या प्लेअरला परत खर्च करायचा नाही. छोटा का असे ना, प्रशांत पाटील धंद्याच्या गोष्टी शिकलेले आहेत. त्यांचेच प्लेअर निखिल चव्हाण एका बाजूला, निखिल चव्हाण दुसऱ्या बाजूला सूरज पांडे. तर हे पुरस्कार जे जाहीर झाले ते निश्चित मिळतील, याची काळजी करू नका. महेश पालवला मात्र 2000ची नोट सुट्टी कशी करू हा मात्र आता प्रश्न पडला असेल. तन्मय सावंत, निखिल हे दोघं बघा यंगस्टर्स आहेत, अंडर 21चे खेळाडू. आणि हा देखील एक यंगस्टर आहे, मात्र प्रस्थापित खेळाडू, टॉप प्लेअर आहे. जसप्रीत बुमराह जसा असतो तसा आपल्या मैदानातला जसप्रीत बुमराह आहे. पण गोलंदाजीची शैली
भुवनेश्वर कुमार सारखे आहे बघा. जर तुम्ही त्याला ऑब्झर्व केलात तर सुरुवात येतो, एक बॉल आहे सर, एक बॉल. सुरुवात ज्यावेळी रनअप घेतो शेवटचा चेंडू. सर चाललो, बडबड संपली कारण वेळ कमी होता ना, म्हणून मध्ये बोलत होतो. लास्ट बॉल. ओ शॉट. भूल घेणारा तिथे क्षेत्ररक्षक केतन केतन दैत. 3 चांगले बाउंड्री रायडर्स या संघामध्ये. तर 5 षटकांअखेर धावसंख्या झाली आहे ती 34. थोडासा बॅकफुटला जरी गेला असला संघ तरी निखिलमध्ये ती क्षमता आहे. तर यानंतर मी विनंती करेन गणेशजी मिरगुळे सर यांना की ही मॅच समालोचन करायचे सर. आणि क्रिकेटमध्ये उतरा तुम्ही. पुढच्या वर्षी नवी मुंबई भिवंडी तिकडे गणेश मिरगुळेंचं नाव मोठा अँकर आणि क्रिकेटर समालोचक म्हणून पाहायचं आहे आपल्याला. आणि निश्चितच 2-1 वर्षात ते दिसेल देखील तुम्हाला. धन्यवाद सर. नवीन फलंदाज जो आलेला आहे तो राहू. संघाची धावसंख्या झालेली आहे 34. एक अप्रतिम षटक आपण या ठिकाणी पाहिलं. केवळ 3 धावा देऊन 4 बळी मिळवले होते. जबरदस्त अशी गोलंदाजी. बघूया पुन्हा एकदा संघ मुसंडी घेतो का. हॅलो माईक चेक. हॅलो माईक चेक. हॅलो माईक चेक. हॅलो माईक चेक. हॅलो हॅलो. तर आपल्यासाठी विशेष आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे राजकीय संघातील दिग्गज खेळाडू असणारे आदरणीय सुप्रतताई पूर्ण सामना बघण्यासाठी ते उपस्थित आहेत. आणि कर्णधार राहुल वाघचा पहिलाच चेंडू अवांतर. धावसंख्या झालेली आहे ती 35. तो दोन्ही राहुलचा आमने सामना आणि दिनेश महेश पालव यांच्याकडून या अप्रतिम झेलसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. अप्रतिम 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 झेल. पकडा झेल आणि जिंका खेळ याचं सर्वोत्तम उदाहरण. आणि आणखी एक हादरा संघाला. धावसंख्या झालेली ती 35. अंतिम गडी 9 गडी बाद झालेले आतापर्यंत. करणने जर षटकार मारला तर 1001 रुपयाचं पारितोषिक स्टार क्रीडा मंडळाकडून विनय शेट्टी यांच्याकडून मिळेल. षटकारासाठी ताकद लावावी लागणार आहे कारण जबरदस्त मोठं बक्षीस. करण जर हे करण तर त्याला 1001 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. आणि या दरम्यान चेंडू हवेत आहे परंतु या ठिकाणी बाद होतोय. संपूर्ण सोहळ्यातला पहिला संघ आहे जो पूर्णपणे या ठिकाणी बाद झाला. जबरदस्त गोलंदाजी. संघाला विनंती असेल एका रांगेतच आपण पेव्हलियनकडे जायचं आहे.
35 धावांमध्ये संपूर्ण संघ गारद झालेला आहे. घाटला क्रिकेट स्टारचा वेस पॅकर्सची अप्रतिम जबरदस्त गोलंदाजी, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे. स्टार क्रीडा मंडळ आणि BNW यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण पाहत आहात घाटला क्रिकेट लीग क्रिकेटचा महासंग्राम. अतिशय व्यस्त कार्यक्रम असून सुद्धा आपल्या सोहळ्यासाठी संपूर्ण वेळ देणाऱ्या आदरणीय सुप्रताई फातर्पेकर यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. या व्यतिरिक्त सुलभाताई पताने, योग्यताई म्हात्रे, शशिकांतजी घाग साहेब यांनी सुद्धा मनपूर्वक आभार. पुढील जो सामना आहे त्या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे कृपया नाणेफेकीसाठी समालोचन कक्षाकडे यायचं आहे. घाटला युनायटेड आणि गॅप लॉजिस्टिक या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे कृपया नाणेफेकीसाठी समालोचन कक्षाकडे यायचं आहे. बघूया 36 धावांचं छोटस आव्हान किती सहजरित्या VS पॅकर्स पार करतात किंवा हे आव्हान घाटला क्रिकेटचा संघ कसं राखून ठेवतो हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. आजच्या सोहळ्याचा पहिला हा सामना. या दरम्यान आपल्यासाठी अतिशय आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे आमचे दमदार असे आमदार आदरणीय श्री प्रकाश भाऊ यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. राजकीय संघातील जबरदस्त व्यक्तिमत्व, खेळाडू व्यक्तिमत्व, क्षेत्र कोणतेही असो, नेहमी प्रोत्साहन देणारे, स्वतः उपस्थित राहून प्रोत्साहन देणारे असं हे व्यक्तिमत्व सोबत आहेत आदरणीय अविनाशजी राणे साहेब. पुढील जो सामना दोन संघामध्ये आहे त्या कर्णधारांना विनंती आहे कृपया नाणेफेकीसाठी समालोचन कक्षाकडे यायचं आहे. तो पुढील सामना जो आहे घाटला युनायटेड आणि गॅप रॉयल्स यांच्यामध्ये, दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे नाणेफेकीसाठी कृपया समालोचन कक्षाकडे यायचं आहे. विशेष म्हणजे नाणे प्रेक्षकांना विनंती आहे कृपया नाणेफेकीसाठी जो आम्ही विशेष कक्ष उभारलेला आहे तो कृपया खाली करायचा आहे. तुम्ही सगळेच आमच्यासाठी आदरणीय आहात. तर विश्वनाथ पवारजी यांच्याकडून चांदीचं नाणं या ठिकाणी आपल्याला पुरस्कृत करण्यात आलेलं आहे. जो संघ नाणेफेकीचा कौल जिंकेल तो नाणं सुद्धा जिंकेल. दोन्ही संघाच्या कर्णधारांना कृपया विनंती आहे घाटला युनायटेड आणि गॅप रॉयल्स यांनी नाणेफेकीसाठी समालोचन कक्षाकडे यायचं आहे. या दरम्यान आपण पाहतोय ब गटातील पहिला सामना जो चालू आहे. नीरज पडवा कर्णधार यांनी कृपया नाणेफेकीसाठी त्वरित समालोचन कक्षाकडे यायचं आहे. संघमालक संघनायक दोघांनी सुद्धा नाणेफेकीसाठी यायचं आहे. शेवटचा अंतिम विनंती राहील. तर पहिला सामना या ठिकाणी आपण बघतोय गट ब मधला जो आहे VS पॅकर्स विरुद्ध घाटला क्रिकेट स्टार यांच्यामध्ये. 35 धावामध्ये संपूर्ण संघ बाद झालेला आहे घाटला क्रिकेट स्टारचा. बघूया VS पॅकर्स किती षटकामध्ये हा सामना संपवतात किंवा घाटला क्रिकेट स्टार किती झुंज देतात हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. सलामीचे फलंदाज आलेले आहेत ते अजय मयेकर आणि केतन. लक्षात असू द्या एक अंडर 21 मधला खेळाडू सलामीसाठी, फलंदाजी आणि गोलंदाजीसाठी आवश्यक आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे. अजय आणि केतन या ठिकाणी सलामीसाठी आलेले आहेत.
तर सामना सुरू होतो या दरम्यान घाटला क्रिकेट लीग गट ब पहिला सामना दुसरी इनिंग 36 धावांचा पाठलाग करणार आहेत व्हीएस पॅकर्स. पहिलं षटक घेऊन येतो तर राहुल. अतिशय शांतपणे खेळलेला हा फटका केतनच्या बॅटमधून. धावसंख्या स्थिर. अवघ्या 35 धावसंख्येमध्ये गुंडाळल्यानंतर सुद्धा पुन्हा भरारी घेण्याची क्षमता प्रत्येक संघामध्ये असते. दुसरा चेंडू राहुलचा सामोरं जाईल तो केतन. आता मात्र जोरकस फटका मारण्याचा अपयशी प्रयत्न. चेंडूने उसळी घेतली. धावसंख्या अजूनही खातं खोललेलं नाहीये. अप्रतिम गोलंदाजी. या दरम्यान आपल्यासाठी खास वेळात वेळ काढून उपस्थित आहेत शिवसेना संघाचे ह्या विभागाचे कर्णधार म्हणजेच आमदार आदरणीय प्रकाश भाऊ फातर्पेकर. राहुलचा तिसरा चेंडू सामोरं जाईल तो केतन. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा अपयशी प्रयत्न. लागोपाठ तिसरा चेंडू निर्धाव जातोय आणि अशीच टिच्चून गोलंदाजी केली तर सामन्यामध्ये अधिक रोमहर्षकपणा या ठिकाणी येऊ शकतो. तब्बल 3 चेंडू निर्धाव गेलेले तर राहुलचे. केतनला आणि संघाला अजूनही खातं खोलता आलेलं नाहीये. आणि यावेळेस मात्र चेंडू फळी आणि चेंडूचा संपर्क झाला. धावसंख्या ची सुरुवात 1 धाव घोषित स्वरूपात प्राप्त. चेंडू द्यायचा आहे कृपया पंचांना. तर चौथ्या चेंडू अखेरीस 1 धावच्या स्वरूपामध्ये धावसंख्येला आरंभ. 36 धावांचा पाठलाग करायचा आहे निर्धारित 6 षटकामध्ये. राहुलचा पुढील चेंडू सामोरं जाईल तो केतन. घाटला युनायटेड अंतिम पुकार. कृपया नाणेफेकीसाठी समालोचन कक्षाकडे यायचं आहे. राहुलचा पुढील चेंडू सामोरं जाईल तो केतन. धावसंख्या आहे बिनबाद 1. आणि यावेळेस मात्र तेवढाच चांगला फटका. 2 धावांची आणखी भर. धावसंख्या झालेली ती बिनबाद 3. आपण पाहताय ब गटातील पहिला सामना जो व्हीएस पॅकर्स आणि घाटला क्रिकेट स्टार यांच्यामध्ये खेळला जातोय. घाटला क्रिकेट स्टारने प्रथम फलंदाजी करताना अवघ्या 35 धावसंख्येवरती संपूर्ण संघ बाद झालेला आहे. शेवटचा चेंडू. धावसंख्या आहे बिनबाद 3. 6 षटकांचा सामना आहे म्हणजे प्रत्येक सामन्यामध्ये 6 धावांची गरज आहे. यावेळेस धाव काढलेली आहे. धावसंख्या झालेली आहे ती पहिल्या षटका अखेरीस बिनबाद 4. अप्रतिम गोलंदाजी. 36 धावांचं छोटं आव्हान जर आपल्याला
विजयी स्वरूपात प्राप्त करायचा असेल तर अशीच टिच्चून गोलंदाजी पुढील गोलंदाजांना सुद्धा करावी लागेल. राहुलनी एक चांगलं चाहूल दिलेली आहे संघाला की आपण जर अशी गोलंदाजी केली तर आपण निश्चितपणे जिंकू शकतो. कृपया दोन्ही संघ मालकांना विनंती आहे समालोचन कक्षाकडे नाणेफेकीसाठी यायचं आहे. या दरम्यान दोन दिग्गज पाहुणे या ठिकाणी आपल्याला लाभलेले आहेत. जसं मी मगाशी म्हटलं, जर शिवसेना हा जर संघ असेल तर त्या संघाचे या विभागाचे कर्णधार आदरणीय आमदार प्रकाशभाऊ फातर्पेकर आणि श्रावण बाळाने जशी कावड खांद्यावरती घेतली होती तशी वडिलांची आवड खांद्यावरती घेणाऱ्या सुप्रदाताई फातर्पेकर यासोबत आपले स्नेही वडील बंधू आदरणीय अविनाशजी राणे साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. संघाचं दुसरं षटक घेऊन येतोय तो तन्मय आणि सामोरं जायला पुन्हा एकदा केतन. संघाची धावसंख्या आहे पहिला षटका अखेरीस बिनबाद 4 धावांचा पाठलाग करताय. उर्वरित 5 षटकामध्ये 32 धावांची गरज, साधारण 7.5ची धावगती. आणि पहिलाच चेंडू वरती अप्रतिम घेतलेला आहे वैभव यांनी आणि अधिक चांगलं क्षेत्ररक्षण तुम्हाला वैभव प्राप्त करून देऊ शकतं. संघाची धावसंख्या झालेली ती 1 गडी बाद 4. संघ मालक संघ नायकांना अंतिम विनंती. हळूहळू सामना होतोय काय पाहूया. 36 धावांचा पाठलाग करता करता आतापर्यंत 1 गडी बाद 4 अशी VS पॅकर्सची स्थिती आहे. प्रत्येक निर्धाव चेंडू प्रत्येक बळी तुम्हाला अधिक विजयाकडे घेऊन जाणार आहे आणि प्रत्येक धाव प्रत्येक जोरकस फटका VS पॅकरला विजयाकडे घेऊन जाणार आहे. बघूया कोण जिंकेल हा सामना. तन्मयचा दुसरा चेंडू अप्रतिम चेंडू निर्धाव चेंडू या ठिकाणी जातोय. तन्मयचा दुसरा चेंडू. धावसंख्या अजूनही तिथे स्थिर 1 गडी बाद 4. तब्बल 8 चेंडूंचा सामना आतापर्यंत झालेला आणि केवळ 4 धावा संघाने दिलेल्या आहेत. अप्रतिम गोलंदाजी. यावेळी मात्र मोठा फटका मारण्याचा पूर्णपणे अपयशी प्रयत्न. आणखी एक चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या अजूनही स्थिर. खेळाडूची कृपया काळजी घ्यायची आहे. कृपया प्रथमोपचार करणारे जे आमचे स्वयंसेवक आहेत त्यांना विनंती आहे खेळाडूची कृपया काळजी घ्यायची आहे. या दरम्यान आपण नाणेफेकीचा कौल या ठिकाणी करतोय. सन्माननीय पाहुणे आणि क्रिकेट जगतातलं समालोचनामधले सूर्य, त्यांचं नाव जरी चंद्रकांत असलं तरी चंद्रकांतजी शेट्टे यांचं या ठिकाणी माहिती घेणं. एवढी मोठी व्यक्ती आम्ही नाही सर, आपण ठीक आहे. या दरम्यान नाणेफेकीचा कौल आपण या ठिकाणी करतोय. आणि लागोपाठ 2 वेळा त्यांनी लोकांची मन आणि मत जिंकलेले आहेत असे प्रकाश भाऊंना मी विनंती करेल की त्यांनी नाणेफेकीचा कौल आपल्या शुभ हस्ते करायचा आहे.
संघ नायक आणि संघ मालक दोघांनी कृपया नाणेफेकीसाठी उपलब्ध राहायचं आहे. केतनजी केनी यांनी सुद्धा नाणेफेकीसाठी उपलब्ध राहायचं आहे. आदरणीय आमदार प्रकाश भाऊ फातर्पेकर साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल सोबत आहेत सुप्रदाताई आणि इतर मान्यवर. नाणेफेक जो जिंकेल त्यालाच तो चांदीचा नाणं सुद्धा मिळणार आहे. आगळी वेगळी अशी क्रिकेटची स्पर्धा. या दरम्यान छोट्याशा ब्रेक नंतर पुन्हा आपण सामन्याला या ठिकाणी आरंभ करतोय. आपण पाहताय गट बी मधला पहिला सामना व्हीएस पॅकर्स विरुद्ध घाटला क्रिकेट स्टार. या दरम्यान निलेशजी गवळी आणि सचिनजी भोसले यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपण बघताय नाणेफेकीसाठी ज्यांचं नाणं खणखणीत चालतं आहे असे दिग्गज नाणेफेकीचा कौल या ठिकाणी करत आहेत. दमदार असे आमदार आदरणीय प्रकाश भाऊ फातर्पेकर, सुप्रदाताई, अविनाशजी राणे आणि इतर मान्यवर या ठिकाणी नाणेफेकीचा कौल करतात. या दरम्यान चालू आहे तो सामना गट ब मधला पहिला सामना व्हीएस पॅकर विरुद्ध घाटला क्रिकेट स्टार. 36 धावांचा पाठलाग करता करता संघाची धावसंख्या अजूनही 4 वरती आळस देश बसलेली आहे. आता मात्र बॅटीची कडा जरूर लागली परंतु धावसंख्या अजूनही तिथेच आराम करत बसलेली आहे. एक गडी बाद 4, 36 धावांचा पाठलाग करताय. 6 षटकामध्ये सरासरी 6 धावा जमवायची गरज होती परंतु पहिल्या षटकामध्ये केवळ 4 धावा आणि आता अजूनही या षटकामध्ये एकही धाव जमा करता आलेली नाही. तन्मयचं अप्रतिम षटक समोर जातोय तो अजय. पुन्हा एकदा जो प्रयत्न. धाव संख्या अजूनही 4 धावावरती आराम करताना अप्रतिम गोलंदाजी. कुठेतरी सामना एकतर्फी होईल असं वाटत असताना लागोपाठ 2 षटकं अप्रतिम गोलंदाजी करतायत. तन्मयचा पुढील चेंडू आणि आता मात्र खूपच बाहेर. अवांतर वाईटचा इशारा. अवांतर धावसंख्येत भर आणि बऱ्याच कालावधीनंतर 4 वरून 1 अंकारी म्हणजे 5 धावावरती धावसंख्या आलेली आहे. एक गडी बाद 5. अप्रतिम गोलंदाजी. तेवढा चांगला फटका चेंडू जरी हवेत असला तरी झेल मात्र होऊ शकला नाही. या दरम्यान 1 धाव आणखी. धावसंख्या झालेली ती 6. एक गडी बाद 6 धाव संख्या झालेल्या. उर्वरित 4 षटकामध्ये साधारण 7 पेक्षा अधिक धाव गतीने तुम्हाला 30 धावा जमवायच्या आहेत. 24 चेंडू 30 धावा. सामना अधिकाधिक रोमहर्षक होण्याची शक्यता. या दरम्यान आपण पाहताय गट ब मधला प्रथम सामना जो व्हीएस पॅकर्स आणि घाटला क्रिकेट स्टार मधला होता. जे विलंबाने आलेले आहेत त्यांना सांगायला आवडेल मला की प्रथम फलंदाजी करताना घाटला क्रिकेट स्टारचा संघ अवघ्या 35 धावामध्ये बाद झाला होता आणि त्यांचा पाठलाग करताना व्हीएस पॅकर्सने 2 षटकामध्ये 1 गडी बाद 6 धावा जमा केलेल्या आहेत. वेळ आहे ती पाहुण्यांच्या सत्काराची. खरं म्हणजे ते इथे येणं हाच आमच्यासाठी सत्कार आहे. मी विनयजी शेट्टे यांना विनंती करतो की आदरणीय आमदार प्रकाश भाऊ फातर्पेकर यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आणि सत्कार करायचा आहे. खरं म्हणजे त्यांनी इथं येणं हाच आमचा सत्कार आहे. भाऊंचं मनोमन आभार. सामना चालू ठेवायचा आहे. पुढील षटक घेऊन आलेला आहे तो राहुल. पहिल्या षटकामध्ये केवळ त्यांनी 4 धावा दिल्या होत्या. बघूया राहुलचं दुसरं षटक, संघाचं तिसरं षटक. अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहतोय. आणखी एक निर्धाव चेंडू या ठिकाणी जातोय. सामना अधिकाधिक रोमहर्षक होताना आपण या ठिकाणी पाहतोय. या दरम्यान आदरणीय आमदार प्रकाश भाऊ फातर्पेकर यांचं आपण या ठिकाणी स्वागत करतोय. त्यानंतर जसं मगाशी म्हटलं की श्रावण बाळाने केवळ आई वडिलांची कावड खांद्यावरती घेतली होती परंतु जिने आपल्या वडिलांची आवड खांद्यावरती घेतली अशा सुप्रदाताई फातर्पेकर यांचा आपण या ठिकाणी स्वागत आणि सत्कार करीत आहोत. या दरम्यान राहुलचा पुढील चेंडू
वैयक्तिक दुसरं, संघातर्फे तिसरं षटक, त्यातला दुसरा चेंडू, धावसंख्या अजूनही स्थिर, एक गडी बाद 6. या दरम्यान सुप्रदताईचा आपण या ठिकाणी सत्कार करतोय विनयजी शेट्टे यांच्या शुभ हस्ते. हे आहे घाटले गावदेवी क्रीडांगण आणि आपण पाहताय घाटला क्रिकेट लीग, क्रिकेटचा महासंग्राम. गट ब मधला पहिला सामना अतिशय रोमहर्षक होताना आपण या ठिकाणी पाहतोय. राहुलचा पुढील चेंडू, सामोर जाईल तो अजय. आणखी एक अप्रतिम चेंडू, तिसरं षटक चालू आहे. अजूनही धाव संख्या 6 वरती आळस देश बसलेली आहे. 36 धावांचा पाठलाग करताना ज्यावेळी आपल्याला वाटलं होतं की 6 षटकामध्ये 36 धावा म्हणजे 36 चेंडू 36 धावा असताना सामना एकतर्फी होईल, कारण समोर दिग्गज खेळाडूंचा संघ असताना सुद्धा घाटला क्रिकेटने जो अजूनही संघर्ष दाखवलेला आहे. क्रिकेट आहे, काही सुद्धा घडू शकतं, परंतु जी सुरुवात, जी सकारात्मक सुरुवात त्यांनी केलेली आहे त्यांचं खरोखर कौतुक. आणि आता मात्र जोरदार फटका, परंतु केवळ एक धाव या ठिकाणी घोषित स्वरूपात प्राप्त होईल. धावसंख्या 7 वर. या दरम्यान अवघ्या काही क्षणामध्ये समालोचन क्षेत्रातलं दिग्गज नाव, आपला आवाज या ठिकाणी घेऊन आलेले आहेत. समालोचनातले सूर्य जरी नाव त्यांचं चंद्रकांत असलं, खास वेळात वेळ काढून अतिशय व्यस्त कार्यक्रम असूनही आपल्यासाठी ते या ठिकाणी आलेले आहेत. या दरम्यान राहुलचा पुढील चेंडू सामोरं जाईल तो अजय. चेंडू हवेत आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे आणि वैभवने सुंदर असा झेल या ठिकाणी टिपलेला आहे. दुसरा गडी बाद होतोय अजयच्या रूपाने. 7 धावावरती दुसरा गडी बाद होतोय. तिसरं षटक चालू आहे. 36 धावांचा पाठलाग करतायत. पहिला सामना अतिशय जबरदस्त आपण या ठिकाणी पाहतोय. स्टार क्रीडा मंडळ आणि BNW यांच्या संयुक्त विद्यमानाने नगरसेवक श्री अनिल पाटणकर साहेब यांच्या विशेष सहकार्याने आपण पाहताय घाटला क्रिकेट लीग, क्रिकेटचा महासंग्राम. 8 संघमालक, 8 कर्णधार. धावसंख्या झालेली आहे ती 2 गडी बाद 7. धावसंख्या झालेली आहे 2 गडी बाद 7 धावसंख्या. तिसरं षटक चालू आहे. नवीन फलंदाज जो आलेला आहे तो प्रतीक. तर प्रतीक आणि कर्णधार राहुल सध्या खेळपट्टीवर आहेत. संघाची परिस्थिती थोडीशी नाजूक, परंतु अर्थात एक मोठा फटका, एक मोठं षटक खेळ बदलू शकतो. छोटी धावसंख्येचा पाठलाग करताना टिच्चून गोलंदाजी करणं गरजेचं असतं. तिसरं षटक चालू आहे. अजून तरी गोलंदाजी खूप अप्रतिम चालू आहे, कारण केवळ 7 धावा दिलेल्या आहेत आणि तब्बल 2 गडी सुद्धा बाद करण्यात यश प्राप्त झालेलं आहे घाटला क्रिकेट स्टारला. स्टार क्रीडा मंडळ BNW आयोजित घाटला क्रिकेट लीग GCL. या दरम्यान थोडं थांबायचंय, वाहन आलेलं आहे, त्यांनी त्वरित कृपया पार करून घ्यायचंय. GCL घाटला क्रिकेट लीग एवढाच त्याचा अर्थ नाहीये. GCL म्हणजे घाटला क्रिकेट लेगसी, आपला वारसा. GCL म्हणजे घाटला क्रिकेट लेवल अप. आपण एक आणखी पायरीवर चढलेलो आहोत आणि अर्थात शेवटचा अर्थ म्हणजे घाटल्यातील क्रिकेटपटूंची लढाई म्हणजे GCL. राहुलचं दुसरं, संघातर्फे तिसरं तेवढंच जबरदस्त षटक आपण या ठिकाणी पाहतोय. धावसंख्या अजूनही
7 वरती विराजमान. बघूया इतर फलंदाजाची राहुलला साथ मिळते की नाही आणि संघ विजयाकडे नेतो की नाही. अजून तरी टिच्चून गोलंदाजी केलेली आहे घाटला क्रिकेट स्पोर्टने. अप्रतिम गोलंदाजी. राहुलचा पुढील चेंडू. फुल टॉस, परंतु एक धाव घोषित स्वरूपामध्ये या ठिकाणी प्राप्त होईल. धावसंख्या झालेली आहे ती 2 गडी बाद 8. फुलटॉस चेंडू होता. बॅटीची कडा घेऊन यष्टीरक्षकाला मात देऊन घोषित स्वरूपात एक धाव या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. राहुलचा पुढील चेंडू. या दरम्यान पुन्हा एकदा चांगला फटका म्हणता येणार नाही, परंतु एक धाव संघाला मिळून देऊ शकलेला हा फटका. धावसंख्या झालेली आहे 9. 3 षटका अखेरीस केवळ 3च्या सरासरीने 9 धावा आहेत. म्हणजे अजून सुद्धा तब्बल 27 धावांची गरज आहे उर्वरित 3 षटकामध्ये. आता मात्र रन रेट तुमचा धावगती झालेली आहे ती 9. पुढील संघ मालकांना संघ कर्णधारांना विनंती आहे की नाणेफेकीचा कौल होण्या अगोदर आपला संपूर्ण संघाची यादी समालोचन कक्षामध्ये येणं गरजेचं आहे. पुढील जे संघ मालक आहेत, संघ नायक आहेत, त्यांना विनंती आहे नाणेफेकीचा कौल जिंकण्या अगोदर आपल्या संपूर्ण खेळाडूंची यादी समालोचन कक्षाकडे येणं खूप गरजेचं आहे. आपल्याला केवळ जरी 5 सामने एका दिवसामध्ये खेळायचे असले तरी प्रत्येक सामन्यासाठी काही मर्यादित वेळ आहे. पंचांना विनंती आहे ती वेळ जर कोणताही संघ वाया घालवत असेल तर आपण त्यावर जरूर कारवाई करू शकता. पहिला सामना चालू आहे. बराच विलंब झालेला आहे. कृपया दोन्ही संघांना विनंती आहे की सामना त्वरित लवकरात लवकर चालू करा. एक जबरदस्त सामना आपल्याला पहिल्याच वेळी पाहायला मिळतोय. गट ब मधला हा सामना आहे. VS पॅकर्स विरुद्ध घाटला क्रिकेट स्टार यांच्यामध्ये. घाटला क्रिकेटचा संघ अवघ्या 35 धावाच गुंडाळल्यानंतर कदाचित एकतर्फी सामना होईल असं कुठेतरी वाटलं होतं, परंतु तेवढी टिच्चून गोलंदाजी केलेली आहे आणि केवळ 3 षटकामध्ये 3च्या सरासरीने 9 धावा अवघ्या जमा करता आलेल्या आहेत VS पॅकर्सला. म्हणजे उर्वरित 3 षटकामध्ये 9च्या धावगतीने 27 धावा करायच्या आहेत. या दरम्यान ड्रिंक्स ब्रेकमध्ये जे आम्हाला सहयोग करत आहेत त्या स्वयंसेवकाचे सुद्धा मनपूर्वक आभार. पंचांना विनंती आहे, संघ मालकांना, संघ नायकाला विनंती आहे, सामना त्वरित चालू करायचा आहे. बघूया पहिल्या 3 षटकामध्ये तर जबरदस्त गोलंदाजी केलेली आहे. पुढील 3 षटकामध्ये काय होतंय, सरासरी 6ची धावगती थेट पोहोचलेली आहे ती सरासरी 9 वरती. म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 9 धावा जमावणं गरजेचं आहे संघाला विजयी प्राप्त करून द्यायचा असेल तर. स्वतः कर्णधार या ठिकाणी स्ट्राईक वरती आहे. पुढील षटक घेऊन येतोय तो निखिल. सर्वाधिक महागडा खेळाडू जरी आज शून्यावरती बाद झाला असला तरी बघूया गोलंदाजीमध्ये तो आपलं काय योगदान देतोय संघाला. आता त्याच्या गोलंदाजीची गरज आहे. निखळ आनंद देण्याचा प्रयत्न निखिल करतोय का बघूया, कारण या संपूर्ण ऑप्शनमध्ये लिलावामध्ये सगळ्यात महागडा म्हणजे जवळपास 55,000 पॉइंट्स ने विकत घेतलेला हा खेळाडू आहे. बघूया संघासाठी काय करतोय. चौथं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय तो निखिल. सामोर जाईल तो कर्णधार राहुल. एक जबरदस्त सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय GCL घाटला क्रिकेट लीग मध्ये. पहिल्याच फटका आणि वेलकम केलेला आहे ते षटकाराने. धावसंख्या झालेली होती 15. एका फटक्याने जी कासवासारखी धावगती होती
ती थेट सशाच्या गतीने पळू लागले, पण अर्थात ससा आणि कासवामध्ये आपल्याला माहिती आहे कोण पराभूत झाला होता. आणखी अशा जोरकस फटक्यांची गरज आहे राहुल कडून संघासाठी. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा अपयशी प्रयत्न, चेंडू हवेत आहे परंतु तो जाईल डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव घोषित स्वरूपामध्ये प्राप्त. धावसंख्या झालेली आहे ती 16. तो 16 धावा गोळा करण्यात व्हीएस पॅकरला सध्या यश आलेलं आहे. संत गतीने फलंदाजी करता करता अचानक घेर त्यांनी बदललेला आहे. 3 षटकामध्ये 9 धावा होत्या, मात्र पहिल्या चेंडूवरती मोठा फटका म्हणजे षटकार आणि त्यानंतर एक धाव डिक्लेअर स्वरूपामध्ये. धावसंख्या आता वेगाने वाढू लागलेली आहे, ती पोचलेली आहे 2 गडी बाद 16 वरती. 36 धावांचा पाठलाग करताय. 20 धावांची गरज आहे. निखिल आपला तिसरा चेंडू घेऊन येईल चौथ्या षटकातला. चौथ्या षटकातला तिसरा चेंडू सामोरं जाईल तो कर्णधार राहुल. अप्रतिम गोलंदाजी यावेळेस मात्र चांगलाच चेंडू होता, परंतु तेवढा चांगला फटका एक धाव मात्र संघाला तो मिळवून देऊ शकेल. धावसंख्या झाली ती 17. 36 धावांचा पाठलाग करताना 3 षटकामध्ये केवळ 9 धावा जमा केलेला संघ पुन्हा एकदा मुसंडी मारताना दिसतोय. बघूया यावेळेस मात्र स्ट्राईक करत होतो प्रतीक. 2 धावा घोषित स्वरूपामध्ये प्राप्त. धावसंख्या झालेली ती 19. या षटकात मात्र अधिक धावसंख्या गोळा करण्यामध्ये यश येते व्हीएस पॅकर्सला. सुंदर फटका, चांगलं क्षेत्ररक्षण, एक धाव मात्र निश्चित स्वरूपामध्ये प्राप्त. धावसंख्या झालेली ती 20. धावसंख्या झालेली 20. 16 धावांची अजूनही गरज आहे. क्रिकेट आहे, काही सुद्धा घडू शकतं, कारण पहिल्या 3 षटकामध्ये त्यांनी कमी धावा दिल्या होत्या. ह्या षटकात मात्र भरपूर धावा गोळा करण्यात आल्या. आतापर्यंत 11 धावा जमा झालेल्या त्या षटकामध्ये. सुंदर चेंडू, तेवढेच चांगली संयमाने केलेली फलंदाजी. एक धाव घोषित स्वरूपामध्ये प्राप्त. धावसंख्या झालेली ती 21 आणि शेवटच्या 12 चेंडू मध्ये 15 धावांची गरज. आपण पाहताय स्टार क्रीडा मंडळ आणि BMW यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित GCL सामना त्वरित चालू करायचा आहे. पहिल्या सामन्याला बराच विलंब झालेला आहे. अनेक सन्माननीय पाहुणे व्यस्त कार्यक्रम असून सुद्धा आपला हा क्रिकेटचा सोहळा पाहतायत. विशेष म्हणजे सलग 2 वेळा मन जिंकणारे दिग्गज व्यक्तिमत्व या ठिकाणी आपला सामना पाहतायत. आदरणीय प्रकाश भाऊ फातर्बेकर. 12 चेंडू 15 धावा. 15 धावा 12 चेंडू. आपण पाहताय GCL घाटला क्रिकेट लीग. पुढील षटक घेऊन येतोय तो वैभव. संघातर्फे 5वं षटक घेऊन येते. 12 चेंडू मध्ये 15 धावांची गरज आहे व्हीएस पॅकर्सला. सामना अधिकाधिक रंगतदार होऊ पाहतो या ठिकाणी. 3 षटकामध्ये 9 धावा होत्या, त्यानंतर निखिलचं षटक अधिक महाग पडलं आणि त्यानंतर बघूया वैभव कसा कमबॅक करतोय. पहिलाच चेंडू खूपच खराब. अतिरिक्त 2 धावा या ठिकाणी मिळतील वाईड आणि डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये. आता मात्र 1 धाव या ठिकाणी धावून काढण्यात आलेली आहे. धावसंख्या झालेली आहे ती 24. 12 धावांची अजूनही गरज आहे संघाला. समोर आहे तो कर्णधार राहुल, ज्याने आपल्या फलंदाजीने आतापर्यंत सामना खेचून आणलेला आहे.
एक धाव या ठिकाणी प्राप्त होईल. 11 धावांची गरज. आणि आता मात्र चेंडू उंचा, क्षेत्ररक्षक त्या दरम्यान येतोय. षटकार. जबरदस्त असा षटकार. कर्णधार राहुलच्या बॅटीतून हा दुसरा आलेला षटकार. सामना अधिकाधिक निकट. फक्त 5 धावांची गरज आहे. एक मोठा फटका व्हीएस पॅकरला विजय घोषित करू शकतो. आणि तो मारण्याचा प्रयत्न, अर्थात तो सरळ मारल्यामुळे पंचाने आपला निर्णय कळवायचा. आणि लागव पंचांना, संघ मालकांना, संघ नायकांना विनंती आहे, पुढील सामना त्यांनी त्वरित चालू करायचा आहे. या दरम्यान प्रकाश भाऊंना सांगायला मला अतिशय अभिमान वाटेल की जे पंच म्हणून आपल्या या ठिकाणी लाभलेले आहेत, जे आहेत अशोक सर, त्यांचा शिष्य म्हणजेच सूर्यकुमार, आज एक दिवसीय भारतीय संघात त्याची निवड झालेली आहे. आणि एवढी मोठी कामगिरी केल्यानंतर सुद्धा ती व्यक्ती आपल्यासाठी आज या ठिकाणी पंच म्हणून मैदानात उन्हातानात उभी आहे, ही खरोखर आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. सूर्यकुमारचा विषय निघतोय तर आपल्याच विभागातील एक सूर्यकुमार म्हणजे सूरज पांडे सामनावीर या ठिकाणी घोषित केलेला आहे. अवघ्या 2 षटकामध्ये 6 धावा देऊन 1 नव्हे 2